घरट्याच्या मोहात पंख मिटू नये कधी, पाखरास फुलांचे प्रेम वाटू नये कधी, सुटले हे घर जरी दिशा भेटेल आपसुक, घरट्यात आभाळाची कशी मिटेल ही भूक, मशालीत पेटलेल्या वाटे काळोखही खोटा, काजव्याला काय भय कशा अंधारल्या वाटा, कशा अंधारल्या वाटा. विश्वासराव म्हणून एक गृहस्थ गावात आले होते, पण मला तो माणूस कधीच आवडला नाही. आवडला नाही म्हणजे? त्यांना कारखाना काढायचा, रासायनिक खताच्या कारखान्याला गावातून विरोध झाला, पण तो माणूस इथेच कारखाना सुरू करेल. तीर पागड्या डोक्याचा आहे. मी आज एका अनोळख्या मुलीशी जरा जास्तच बोलले. अगं मग त्यात काय झालं? पण ती तर बोलत होती तुम्हीच तिला घरी बोलावलं. कोणी? मी? हा हा, अगं ती विश्वासराव धर्माधिकारींची मुलगी असावरी. हॅलो, सुधाकर देसाई बोलतोय. वा, भाग्य फळफळलं म्हणायचं. स्वतः सुधाकर देसाईंचा फोन. आभार मानण्यासाठी फोन केला. केस मागे घेण्याचा मोठेपणा दाखवला. आपल्या राजकीय वादाला वैयक्तिक पातळीवर आणलं नाहीत म्हणून. कसं आहे सुधाकरराव, आमच्या हेतूविषयी तुम्हाला नेहमी शंका वाटत आली. नाही ना आमचं. तुम्ही आता आपल्या कृतीनंच आमचा संशय दूर केलाय. हो, पण याही पेक्षा मोठी कृती करणार होता मी. तुमचे सगळे संशय दूर होतील सुधाकरराव. तुमचा नूर पालटलाय म्हणायचं का तुम्ही धमकी देताय असं समजायचं? सुधाकरराव, कसं आहे की राजकारणामध्ये वाक्यांचे अर्थ स्वतः शोधायचे असतात. तुमचं वाक्य आनंदानं स्वीकारलंय आम्ही. पुन्हा एकदा आभार. लवकरच भेटू. अवश्य, आम्ही तयारी करतो. धन्यवाद. काय म्हणते तुझी पिकनिक? मस्त. बरं पप्पा, नुसती पिकनिक नाही बरं का, सोशल रिसर्चही सुरू केलाय. काय सांगतेस? हो, सहज विरंगुळा म्हणून. पण रिझल्ट मात्र धक्कादायक आहे बरं का. हो, तुमचं विजन अजून लोकांना, गावकऱ्यांना कोणालाही पटलेलं नाहीये. आणि ज्याला तुम्ही विकास म्हणताय तेही त्यांना नकोय. एका दिवसात तुला कळलंय? पप्पा, या गावातली माणसं ना खूप साधी आणि सरळ आहेत. त्यामुळे ते जे काही बोलतायत ते सहज अॅनलाइज करून निष्कर्ष काढता येतो. आणि एक माणूस काय म्हणाला माहितीये? काय म्हणतो? विश्वासराव या गावात येतात ते स्वतःचं काम करण्यासाठी की या गावातली प्रकरणं शोधण्यासाठी. आता ते इथे आलेत म्हणजे गावात काहीतरी घडणारच. देसाईंचा माणूस असणार. माझी बदनामी करण्याकरता देसाईंनी अशी माणसं पेरून ठेवलेली आहेत. म्हणून तर मी या गावात सारखा येतो, वारंवार येतो. गावकऱ्यांचा संपर्क वाढला पाहिजे, म्हणजे देसाईंचा डाव यशस्वी होणार नाही. अगं जाऊ दे ना, तू कशाला फंदात पडते. मी बघेन काय करायचं. नाही हा पप्पा, मीही हातभार लावणार आहे. तुझा हातभार काय कामाचा? 2 महिन्यानंतर तू जाशील अमेरिकेला भरुरकन उडून.
आणि समजा अमेरिकेत गेलेच नाहीत तर? काय? हो, समजा मी इथेच राहायचं ठरवलं. तू गंमत करतेस का? मी गंमत करते की सिरियस आहे ते मी तुम्हाला नंतर सांगेन, पण आधी उत्तर द्या. ओके, तू सिरियस असशील तर माझं उत्तर आहे अभिचार. काय आहे इथे म्हणून असला अविचार करू नये. अमेरिकेत काय नाही सांग. खरं उत्तर दिलं तर रागवणार तर नाही ना? नाही रागवणार. इथल्या तुलनेत अमेरिकेत काय कमी आहे? इथली माती. इथली माती. नक्की इतकंच? गुरुजी, अहो काहीतरी महत्वाचं बोलायचं म्हणाला आणि गप का झालात? गुरुजी, हो गुरुजी. अहो तब्येत ठीक नाही का तुमची? ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. अहो मग अशा अस्वस्थ का झाला? सरपंच, शांत व्हा, शांत व्हा गुरुजी, रडू नका, शांत व्हा. नका नका रडू नका. मला सांगा, हे बघा आप्तांकडून काय सांगावं वगैरे आलाय का? अहो सांगावा धाडण्याचीच वेळ आली आहे माझ्यावर सरपंच, आणि ती वेळ मी आणले. काय बोलताय काय गुरुजी? सरपंच, कसं सांगू तुम्हाला सरपंच? अहो माझ्या हातून घोर पातक घडले. हो, माझ्या हातून घोर पातक घडले सरपंच. गुरुजी, अहो तुमच्यासारख्या माणसाच्या हातून असं काय घोर पातक घडेल का? तरीही घडले सरपंच. हे बघा, काय आहे ना ते सरळ सरळ मला सांगा. सांग. अहो सहकारी पतपिढीचे 20 लाख रुपये मी बुडवले सरपंच. 20 लाख रुपये बुडवले. काय कशा अंधारल्या वाटा, कशा अंधारल्या वाटा. गुरुजी,
माझा याच्यावर अजिबात विश्वास बसत नाही बा. विश्वास बसणार नाही सरपंच, पण खरंच असं घडलं हो. सहकारी पतपिढीचे मी 20 लाख रुपयाचं कर्ज काढले, पण त्याचा एकही हप्ता मी आजपर्यंत भरू शकलो नाही हो. एकही हप्ता भरू शकलो नाही. काय सांगताय काय गुरुजी? आपण गुरुजी एवढ्या मोठ्या रकमेची काय गरज पडली तुम्हाला? माझ्यासाठी नाही हो सरपंच, मग अनंतरावासाठी. काय? आणि ते कशासाठी? परोपकार आणि पश्चाताप. गुरुजी काय ते स्पष्ट सांगाल का आता? सरपंच, अनंतरावांचे लग्न मी माझ्या ओळखीच्या कुटुंबातल्या मुलीशी जुळवून दिलं. पुढे अनंतराव बाहेर खाली निघाले. अहो, त्यांनी एक बाई ठेवली, पण हे स्थळ मी सुचवलं. सारा दोष माझ्यावर आला हो सरपंच, माझ्यावर. बर असो, पुढं काय झालं गुरुजी? अलकाच्या म्हणजे अनंतरावांच्या पत्नीच्या नजरेला नजर मिळवण्याचं धाडस माझ्यात उरलं नाही हो सरपंच. एक दिवशी अनंतराव माझ्याकडे आले आणि त्यांनी माझी पाय धरून माफी मागितली. नव्याने आयुष्य सुरू करतो, अलकाला सुखात ठेवतो अशी हमी दिली. आणि त्या बदल्यात काय गुरुजी? सहकार पतपेढीतून 20 लाखाचं कर्ज माझ्या नावे मिळवून द्यावं अशी त्यांनी मला गळ घातली. अरे देवा, आणि तुम्ही तसं केलं गुरुजी? काय करणार सरपंच? अहो, चुकलेल्यांना रस्ता दाखवण्यासाठी उभं आयुष्य वेचलं मी सरपंच. अनंतराव वाकडी वाट सोडून सरळ जगण्याचं म्हणत असतील तर त्यांना मदत करणं हे मी माझं कर्तव्य मानलं. अन्यथा माझं समाज प्रबोधन म्हणजे बोलाचीच कडी आणि बोलाचाच भात ठरला असता. कमाल केलीत गुरुजी. अहो, अनंतराव सारख्या माणसावर विश्वास ठेवलात तुम्ही. बर, त्यांना एवढे पैसे कशासाठी हवे होते? त्यांना शहरात व्यवसाय सुरू करायचा होता. त्यांच्या बरोबर आणखीन 2 माणसं मला भेटायला आली होती. ती माणसं मला भली वाटली, म्हणून मी अनंतरावांना कर्ज मिळवून देण्यास राजी झालो. आणि फसलो. लय मोठी चूक केलीत गुरुजी तुम्ही, लय मोठी चूक. शांत व्हा गुरुजी, शांत व्हा. मला बाबांनी सांगितलं तुम्ही आसावरी धर्माधिकारी आहात ना? हो. मी तुमच्या बाबांविषयी खूप वाईट बोलले. तुम्हाला खूप त्रास झाला असेल ना? नाही, मला अजिबात त्रास नाही झाला. उलट मला बरं वाटलं की तू तुझी मतं इतकी स्पष्टपणे मांडलीस, आणि त्यामुळे मला माझ्या पप्पांविषयीचं गावकऱ्यांचं मतही कळलं. पण मी असं बोलायला नको होतं. माझ्या बाबांना खूप वाईट वाटलं. तुमच्या बाबांशी त्यांचे खूप चांगले संबंध आहेत आणि ते तसेच राहतील. मी माझ्या पप्पांना काहीही सांगितलं नाही आणि सांगणारही नाही. आता तरी माझ्याशी बोलायला हरकत नाहीये ना? आजपासून आपण दोघी मैत्रिणी. तुला जे काही वाटेल ना, तू माझ्याशी मनमोकळेपणाने बोलू शकतेस. आणि मला जर काही वाटलं तर मी तुझ्याशी बिनधास्त बोलेन.
बाबा कुठे दिसत नाहीत. हो, खरं तर एवढ्या उशिरापर्यंत बाहेर नसतात, म्हणूनच त्यांची वाट बघते. बाबा एखाद्या महत्वाच्या कामात अडकले असतील. तू फोन करून बघता ना. हो, पण त्यांचा फोनच लागत नाहीये. येतील ग. आज मीही तुझ्यासोबत त्यांची वाट बघते. तसंही मलाही काही काम नाहीये. चहा करू? नको. आज तरी घ्या, तेवढंच मला मोकळं वाटेल. बर. आणि हो, आजपासून मला आहोजाहो करायचं नाही. चला या. कशा अंधारल्या वाटा, कशा अंधारल्या वाटा. बर, आता पुढे काय करायचं? नाही म्हणजे अनंतराव पैसे द्यायला नाही म्हणतात का? त्यांचा तो शहरातला व्यवसाय बुडीत खात्यात गेलाय का? अहो, कसला पैसा आणि कसला व्यवसाय सरपंच. अनंतरावांना मिळालेला सारा पैसा त्यांनी बायकांच्यावर उधळला असं मला समजलं. मला तर भीती वाटते सरपंच. हे प्रकरण अंगाशी येते असं कळल्यावर चक्क ते कानावर हात ठेवतील. हो, मी गुरुजींना कर्ज काढायला सांगितलंच नाही आणि गुरुजींनी आजपर्यंत मला 1ही रुपया दिला नाही असं सांगायला सुद्धा ती मागं पुढे बघणार नाही. तू शक्य. आता मी काय करू सरपंच? सरपंच, माझ्या गळ्याला फास लागायची पाळी आली. हो, चोऱ्या लांड्या लबाड्या करू नका म्हणून मी लोकांना शिकवलं आणि माझ्यावरच फसवणुकीचं बालंट आलं. हो सरपंच, आता जगाला कसं तोंड दाखवू मी सरपंच? माझ्या तोंडाला काळं फासतील. हो, माझी गाढवावरून दिंड काढतील. हो सरपंच, त्यापेक्षा मरण पत्करलं. हो सरपंच, मरण पत्करलं. नाही नाही गुरुजी, हे बघा, यातनं काहीतरी मार्ग काढू की आपण. काय मार्ग काढणार? हं? काय मार्ग काढणार? अहो, पतपिढीनं ज्या लोकांना कर्ज देण्याचं नाकारलं, ती लोक माझ्या घरासमोर पतपिढी समोर निदर्शन करायचं म्हणताय. तो मी काय म्हणतो, आपण मुदत वाढवून मागितली तर? तरीही एवढा पैसा नाही जमवता येणार सरपंच. अहो, शिकवणे घेऊन कितीसा पैसा जमवणार आहे मी? बर, त्या धर्माधिकारी साहेबांची आपण मदत घेऊया का? नाही जमणार, कारण या प्रकरणाशी संजयराव, धर्माधिकाऱ्यांचे खास विश्वासू यांची फूस आहे असा संशय येतोय मला. अहो, ते स्वतः आंदोलनाचं नेतृत्व करतील असं दिसतंय मला. काय सांगताय काय गुरुजी? काय करावं, कुणाजवळ बोलावं काय सुचना असं झालं मला. म्हणून मी तुमच्याशी बोल. तुम्ही गावचे सरपंच, तुमच्या पातळीवर काय करता येईल का? हो सरपंच, तुमच्यासाठी काय वाटेल ते करायची तयारी हो गुरुजी. पण अहो, छोट्या गावच्या सरपंचांनी अगदी छोट्या प्रकरणात जरी लक्ष घातलं ना, तरी इथं गावभर चर्चा होती. हे तर केवढं मोठं प्रकरण. अहो, केवढा मोठा बाबरा होईल गुरुजी. हो, तेही खरं आहे, तेही खरं आहे. नाही, पण तुम्ही म्हणत असाल तर. नको 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 सरपंच, नको. अहो, एवढं मोठं प्रकरण असं गुपचूपपणे मिटवणं हे मनाला पटत नाही. हो सरपंच, अहो, गांधीवादी विचारसरणीचा माणूस एवढी मोठी चूक
माझ्या हातून घडलीच कशी? आता घडू नये ती घडली चूक, ती लपवावी लागेल गुरुजी. नाहीतर गावकऱ्यांचा देवावरचा विश्वास उडेल गुरुजी. गावातल्या घराघरात तुमचा देवारा मांडलाय. सरपंच, पण काळजी करू नका गुरुजी. आता तुमचा ग्रहण काळ चालू आहे असं गृहीत धरून चालू आपण. आता हे प्रकरण उघडकीस आलं की तुमची बदनामी होणार हे तर उघडच आहे. पण ग्रहण काळात देवाला झाकून ठेवतात, देवाची पूजा केली जात नाही. पण तेच ग्रहण सुटलं की त्याच देवाची मनोभावे पूजा केली जाते. सरपंच, अक्षित तसं होईल बघा तुमच्या बाबतीत. तुम्ही काय बी काळजी करू नका गुरुजी. मी असं करतो, मी सुधाकररावांची भेट घेतो आणि त्यांच्या भावाचा हा प्रताप त्यांच्या कानावरच घालतो. आता त्यांचा भाऊच अडकणारे म्हटल्यावर त्यांची नाचक्की होणारच की. लोक त्यांच्याकडे संशयाने बघणार हे त्यांना पटवून देतो. मग बघू सुधाकरराव हे प्रकरण गुपचूप मिटवण्यासाठी काय करतायत ते. तात्या, गुरुजींविषयी तुमच्या मनात किती आदर आहे? माझ्या पितृस्थानी आहेत ते. पुढं अशा पितृतुल्य माणसाच्या गळ्याला फास लागायची वेळ आणली आहे अनंतरावांनी. काय भानगड झाली सरपंच? अनंतरावांनी सहकारी पतपेढीतून परदेशी गुरुजींच्या नावाने 20 लाखाचं कर्ज काढले आणि त्याचा एकही हप्ता आज तागायत भरला गेला नाही हो.